आचारसंहितेचा भंग होणार नाही किंवा याच्या अगोदर ह्या पार्टीचा होता ह्या पार्टीचा होता आणि कोणत्या जर एका पार्टीचा जर निवडून आला त्याच्या घरापुढे जाणे, फटाके वाजवणे, सोशल मीडियावर काहीतरी वेगळे वेगळे मेसेज करणे, त्यामुळं नुकसान हे आपलंच होणार आहे आणि त्यामुळे गुन्हे होण्याची दाट शक्यता आहे. आता तुम्ही गेल्यानंतर जे जे कोण ॲडमिन असतील, ग्रुपचे ॲडमिन असतील, त्यांनी सांगा आणि फक्त ॲडमिनच पोस्ट टाकू शकतो अशी सेटिंग करा. आणि ते करायचं दुसरा आणि मग ते व्हायरल होतं आणि त्याचा परिणाम होतो, पूर्ण जनतेवरती परिणाम होतो आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे उद्या आपला एक महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या देशाचं भविष्य ठरवणारा दिवस आहे. त्यामुळे आपण त्याप्रमाणे शांत राहिलं पाहिजे, संयमी राहिलं पाहिजे. आता तुम्ही प्रत्येक जणाला आहे विविध पक्षाचे किंवा विविध गटाचे कार्यकर्ते असतील, त्यांनी शांतता व्यवस्थित ठेवली पाहिजे. आपलं वैराग शांतता राहिली पाहिजे. वैरागमध्ये ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. दररोज एकमेकांची तोंड तुम्हालाच पाहिजे आणि तुम्हाला आमची ना आमची तुम्हाला. पोलीस आणि जनता घनिष्ठ संबंध आहेत, त्यामुळे शांतता राहिल्याची खात्री. आणि उगीच चुकीची मेसेज व्हायरल करू नका. काय माहिती भेटली तर पोलीस स्टेशनला सांगा. काही गोष्टीवरती लगेच आपल्याला आवड घालता येईल. खाली आलं की मोरे साहेबांनी वैराग पोलीस मोरे साहेबांनी जी मीटिंग आयोजित केलेली आहे ती देशाच्या भवितव्याची मीटिंग आहे. साहेबांचं म्हणणं की सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी एक गावचा असल्यामुळे कुणीही जनकाराचा जल्लोष करावा आणि काय विरोधात कुणी हारजीत ही सर्वांची आहे आणि ह्याला कुठं गालबोट लागता कामा नाही. साहेबांचं म्हणणं आहे की आणि आम्ही सर्व वैरागच्या जनतेच्या वतीने आणि सर्व पक्षाच्या वतीने मी बोलतो की साहेब असा कुठं अवचित प्रकार राहणार नाही. असं निरंजन मालक आहेत, माझे ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब दासगुळे आहेत, तो सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत. साहेब आम्ही तुम्हाला एक ग्वाही देतो की वैरागमध्ये असा अवचित प्रकार राहणार बी नाही आणि आमचं गाव हे गुणागोविंदानं नांदणारं गाव आहे. सर्व पक्षीय सर्वांचे मित्र आहेत, काय भेदभाव करणारं आमचं गाव नाही. तर एवढंच बोलतो मी थांबतो.